रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणता येईल हे चालवण्यासाठी माणसं नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आमच्या त्या डिस्कशन मध्ये त्यांची असणारी भीती त्यांनी जी व्यक्त केली की आम्हाला आमची जनता की आमच्या देशामध्ये एलियन म्हणून राहता कामा नये आणि इमिग्रंट्स त्यांचे मालक म्हणून होता कामा नये, ही त्यांची जेन्युइन भीती आहे. ही जेन्युइन भीती मी असणारा मानतोय की स्टेट गव्हर्नमेंट, आता त्याच्यातला माहीत असल्यामुळे मी असणारा म्हणेन की ती जेन्युइन भीती ही आपल्याला घालवता येईल. त्यांच्याबरोबरचा असणारा एग्रीमेंट त्या ठिकाणी करता येईल आणि हा लागणारा जो स्किल क्लास आहे तो स्किल क्लास आपण त्यांना असणारा प्रोव्हाइड करू शकतो. आणि आज जो गव्हर्नमेंटवरचा अनएम्प्लॉयमेंटचा असणारा भार जो मोठ्या प्रमाणात पडलाय त्याला आपण असणारा ऍड्रेस करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की आत्ताच्या मॉडर्न वर्ल्ड मध्ये हे ग्लोबल वर्ल्ड न राहता हे आता ग्लोबल गाव झालंय अशी असणारी परिस्थिती आहे. या ग्लोबल गावामध्ये आदान प्रदान होण्याची एवढी पॉसिबिलिटी आहे, पण ती आदान प्रदान करत असताना आम्ही तुम्हाला कॅप्चर करू, आम्ही तुमच्यावरती राज्य करू, आम्ही तुम्हाला काबीज करू, ह्या भीतीला ऍड्रेस करून असणारं झालं तर मी असणारा मानेन की महाराष्ट्रामधला अनेक तरुण फार मोठ्या प्रमाणात आपण त्याला असणारं एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी देऊ शकतो. मी एवढंच या ठिकाणी म्हणणार आहे. नव्या व्यवस्थेमध्ये नव्या लिडरशिपची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. साखर कारखान्यातली लिडरशिप, उसातली लिडरशिप हे आता शेतातलं बुजगावणं झालेलं आहे. ही जनतेने असणारं ओळखावं आणि या निवडणुकीमध्ये यंगर जनरेशनला पुढे आणावं हीच आम्ही या इलेक्शन मधून अपेक्षा आणि त्याच पद्धतीने आम्ही असणारे उमेदवार सुद्धा उभे केलेले आहेत. आम्ही गृहीत असं धरतो की जनता वंचितचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम स्वीकारेल आणि मोठ्या प्रमाणात वंचितच्या बाजूने असणारं मतदान करेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी बाळगतो. एक फक्त अजून एंड करतो. 8 तारखेपर्यंत मी प्रचाराच्या सभेमध्ये कुठेही नसणार आहे. माझी पहिली प्रचाराची सभा ही 9 तारखेला सोलापूर पासून सुरुवात करतोय. माझ्या तब्येतीबद्दल अनेक जणांनी कॉमेंट केले, चांगले केले, वाईट केले. त्या सगळ्यांचा मी असं धन्यवाद देतो, आभारही मानतो त्यांचे. हॉस्पिटलचे आणि डॉक्टरांचे रिस्ट्रिक्शन लक्षात घेता माझ्या हा प्रचाराचा दौरा त्या ठिकाणी राहील अशी अपेक्षा आहे. माझा कार्यक्रम जसं मी म्हटलं की 9 तारखेपासून सुरुवात होतोय. 10 तारखेपासूनचा जो अधिकृत कार्यक्रम जो आहे तो आपल्याला लवकरच त्या ठिकाणी रिलीज केला जाईल अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार
तुम्ही रोजगाराचा विषय काढला. नुकतंच आमच्या पंतप्रधानांची जी आर्थिक सल्लागार परिषद आहे त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र जो पूर्वी जीडीपी मध्ये टॉप 5 मध्ये असायचा तो आता 6व्या क्रमांकावर आलेला आहे. कारण इथली जी आर्थिक शिस्त जी आहे ती कॅगनं ऑलरेडी सांगितली होती. आता परत पंतप्रधानांच्या सल्लागार परिषदेनं पण सांगितलेलं आहे. आणि ती आकडेवारी 10-11 पासूनची त्यांनी सांगितलेली आहे. गुजरात आता टॉप 5 मध्ये आहे आणि दक्षिणेतले चोराचं राज्य आहे मी असं म्हणेन. मी असं म्हणेन फक्त असणारा महाराष्ट्राने आम्हाला असणारा सत्ता द्यावी. गुजरात एका राज्याने देशाला किती लुटलेलं आहे याची आकडेवारी आम्ही असणारा आत्ताही मी देऊ शकतो. पण दुर्दैवाने मी जसं म्हणालो की ऊसाच्या पिकातलं नेतृत्व आता धार राहिलेली नाही. त्याच्यामुळे असणारं काय कॅरेक्टर आहे हे मी आपल्या समोर आणणंच आहे. 9 तारखेला मी अजूनही आणणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे नव्या पिढीला येऊ द्या. महाराष्ट्र याला कधीही केंद्र सरकारची गरज पडली नाही. उलट यशवंतराव चव्हाण असताना एक म्हण होती की देशाच्या वाचायला महाराष्ट्र गेला. ही महाराष्ट्राची जी ताकद आहे ती पुन्हा इस्टॅब्लिश करता येते अशी परिस्थिती. एका जातीच्या आधारावर निवडणूक लढता आणि जिंकता येत नाही असं जरांगे पाटलांना अर्ज माघार घेण्याची दिवशी झाली आणि त्यांनी निर्णय घेतला की निवडणुकीत कोणी उमेदवार घेणार नाही. आपण सुरुवातीपासून सर्वांना आपल्या याद्या जरी बघितल्या तरी उमेदवारची जात देखील घेतो आपल्याला आधीच कळेल. जरांगे पाटलांच्या या भूमिकेविषयी आपण काय म्हणतो? माझी जरांगे पाटील यांना असणारा विनंती आहे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाविकासचा उमेदवार आघाडीचं 1 क्विंटल हे बोनस म्हणून त्या ठिकाणी देणार आहे. ॲग्रो प्रॉडक्ट हा एक फॉरेन एक्सचेंज अर्नर फार मोठ्या प्रमाणात आहे की त्याच्याकडे दुर्लक्षित केला जातोय. तो फॅक्टर आम्ही असताना सगळ्यात पुढे आणतोय अशी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये की या दोन्ही लेबर इंटेन्सिव्ह असल्यामुळे शेतकऱ्याला ते काही परवडत नाही. जे कापूस वेचणं परवडत नाही आणि सोयाबीनच्या सीड्स वेचणं हेही त्याला असणारं परवडत नाही. आणि म्हणून MREGS ही जी स्कीम आहे किंवा महाराष्ट्रातली एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळेजण कॉन्ट्रीब्यूट करतो, त्या माध्यमातून शेतकरी आणि कामगार त्यांचा जो करारनामा होईल तो होईल. परंतु त्याच्यावरती जो मजूर कापूस वेचायला जाईल आणि सोयाबीनच्या शेंगा सुंगायला जाईल, या दोघांना प्रति किलो कापसाला 5 रुपये प्रति किलो हे कामगाराला दिल्या जाईल आणि 3 रुपये प्रति किलो जे वेचन करणारा मजूर आहे त्याला त्या ठिकाणी देण्यात येईल. योजना राबवत असताना BDO मार्फत ती राबवली जाईल अशी असणारी परिस्थिती. दुसरं महत्वाचं या ठिकाणी की धर्माच्या नावाने दंगली केल्या जातात आणि या दंगलीमध्ये मोहम्मद पैगंबरांचं नाव घेतलं जातं. काही वेळेस शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं, काही वेळेस बाबासाहेबांचं घेतलं जातं, काही वेळेस संतांचं घेतल्या जातं आणि काही वेळेस दैवतांचं घेतल्या जातं अशी परिस्थिती आहे. कपिल पाटील यांच्या मार्फत आम्ही असणारं विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबरांचं बिल हे आम्ही इंट्रोड्यूस केलं होतं. ते आजही जिवंत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येणार ह्याची
एकंदरीत आम्हाला असणारं दिसतंय. आमचा अजेंडा राहणार आहे सरकारमध्ये जाण्याचा, की ज्याला कोणाला आमचा पाठिंबा पाहिजे त्याला देशातल्या देवते असतील, मोहम्मद पैगंबर असेल, बुद्ध असेल, महावीर असेल, इतर कोणी असेल, यांची विटंबना करण्याचा अधिकार नाही. आणि जो कोणी विटंबना करेल तो क्रिमिनल ऑफेन्स म्हणून त्या ठिकाणी ठरवला पाहिजे आणि क्रिमिनल ऑफेन्स करून त्याच्यावरती शिक्षा ही झाली पाहिजे, तरच या ठिकाणी शांतता नांदू शकते अशी असणारी परिस्थिती आहे. एका बाजूला प्रचंड पाऊस पडतो आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळग्रस्त परिस्थिती अशी असणारी परिस्थिती आहे. मी आता उदाहरण द्यायचं झालं तर जळगाव धुळे भागामध्ये उकाई हे धरण आहे की ज्याची कॅपॅसिटी ही 90 TMC आहे. हे धरण आपण असं पाहिलं तर सुरत आणि सुरत पासून समुद्र असं जर पाहिलं तर 15 किलोमीटरचं असणारं अंतर आहे. या पाण्याचा उपयोग फक्त पॉवर जनरेशन साठी होतो अशी असणारी परिस्थिती नाही. पण उकाईच्या खालचा भाग आपण असणारा पूर्ण बघितला, जळगाव पासून ते असणारा वैजापूर, बॅकवॉटर वैजापूर पर्यंत घेऊन आलं किंवा मनमाड पर्यंत घेऊन आलं तर ते गोदावरी पर्यंत असणारं नेऊन पोचवता येतं. आणि हे जे 90 TMC पाणी दरवर्षी समुद्रामध्ये जातं, याचा एकही TMC पाणी वापरामध्ये नाही, फक्त इलेक्ट्रिसिटी शिवाय. हे बॅकवॉटरच्या माध्यमातून असणारं केलं तर मराठवाडा हा जो आपल्याला दुष्काळी भाग त्या ठिकाणी असणारा दिसतोय, त्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सोडवता येईल. त्याच्यामुळे अनेक असणाऱ्या योजना त्याच्यामध्ये आम्ही असणारा आखल्यात अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं, एम्प्लॉयमेंट वाढू शकत नाही असं या ठिकाणी सांगितलं जातं. महाराष्ट्राची एम्प्लॉयमेंटची आज गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हे कॉन्ट्रॅक्ट हे मी त्या ठिकाणी धरतोय, हे 14 लाखाच्या आसपास आहे. ही 14 लाखाची एम्प्लॉयमेंट आपण असणारं धरली तर 1980 साली होती. त्यावेळेस महाराष्ट्राची पॉप्युलेशन ही 6 ते 7.5 कोटी होती अशी असणारी परिस्थिती आहे. आज 2024 मध्ये आहोत. महाराष्ट्राची पॉप्युलेशन ही एकंदरीत 13 कोटीवरती गेलेली आहे अशी परिस्थिती आहे. तेव्हा येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेलफेअर कन्सेप्ट ही मांडायची असेल तर एकंदरीत 2 लाख एम्प्लॉयमेंट डायरेक्ट गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट हे असणारं करता येते. आमच्या असणाऱ्या मागच्या सरकारला सुद्धा मी ही योजना दिली होती. वर्केबल आहे म्हणत होते, परंतु करायला तयार नाहीत. याचं कारण की इथला एक वर्ग हा आर्थिक दृष्टिकोनातून सबळ झाला तर उंबरठे झिजवणारा समूह आपल्याकडे राहणार नाही. आणि उंबरठे झिजवणारा समूह आपल्याकडे राहणार नाही तर आपल्या घराणेशाहीच्या सत्तेला चॅलेंज येईल. म्हणून एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपण बघितलं असेल की दिल्ली एन्व्हायरमेंटचा इश्यू फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. मी त्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा चेअरमन असल्यामुळे अधिक माहिती आहे.
महाराष्ट्रामध्ये 365 दिवसापैकी 323 दिवस ज्याला पेनिट्रेटिव्ह सनशाईन आपण म्हणतो, सोलर सेल्स रिचार्ज करण्यासाठी किंवा चार्ज करण्यासाठी जे सनरे पेनिट्रेशन पाहिजे हे 323 दिवसाचं आहे. ती एनर्जी आपण असताना हार्नेस केली आणि त्याच्यासाठी जागतिक बँक ही पूर्णपणे मदत करायला महाराष्ट्र शासनाला तयार आहे. पण दुर्दैवाने पॅनलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये याचे पॅनल्स कोणी करायचे याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ती अडकलेली आहे. आम्ही आश्वासन त्या ठिकाणी देतो की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचं हे हब वाढलं तर नुसतं एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा भाग येत नाही त्याच्यामध्ये, तर एक एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा भाग आहे. 1.5 ते 2.25 लाख यंगर जनरेशन हे सोलर पॅनल इरेक्ट करायला आणि सोलर पॅनल मेंटेन करायला या ठिकाणी लागतील आणि ती एक एम्प्लॉयमेंट जनरेशनचा एव्हेन्यू आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. दुसरं जे आहे, महाराष्ट्रामध्ये एंटरप्रिन्युअर निर्माण करणं हे आता बंद झालंय अशी असणारी परिस्थिती आहे. आमचा थ्रस्ट हा ग्रामीण भागावरती राहणार आणि तो ॲग्रो प्रोडक्टवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहणार. महाराष्ट्रातल्या ज्या 3 युनिव्हर्सिटीज आहेत, राहुरी, पंजाबराव देशमुख, कोकण विद्यापीठ, या तिन्ही विद्यापीठाने ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स डेव्हलप केलेले आहेत. एवढंच आहे की शासन त्याला असणारा प्रोत्साहित करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जी स्कीम तेलंगणामध्ये राबवण्यात आली होती की लोकल एंटरप्रिन्युअर वाढवण्यासाठी त्यांनी एकेका कुटुंबाला किंवा एकेका व्यक्तीला 10 लाखाचं असताना अनुदान दिलं आणि मग 2 जण एकत्र या, 3 जण एकत्र या, तुमचं स्वतःचं युनिट तुम्ही उभं करा आणि ग्रामीण भागामधला इंडस्ट्रियलायझेशन आणि औद्योगिकरण सुरुवात करा. हा जो एक कार्यक्रम राबवण्यात आला, नवीन आहे मी असं म्हणणार नाही. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री यांनी तो राबवलेला आहे. तोच कार्यक्रम आम्ही असणारा महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत आणि यातून जे अनएम्प्लॉयमेंटला या ठिकाणी तोंड देता येत नाही असं जे म्हणतात आहेत, त्यांना नवीन एव्हेन्यू आम्ही असणारा त्या ठिकाणी दाखवणार आहोत. तो नवीन एव्हेन्यू म्हणजे की आपल्याकडे असणारा लेबर सरप्लस आहे, स्किल्ड लेबर सुद्धा सरप्लस आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जगभरामध्ये मी असं म्हणेन, भारतातल्या एक्सेप्टेबिलिटी ही जर कोणाला असेल तर 3 राज्याच्या लोकांना एक्सेप्टेबिलिटी अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक महाराष्ट्रातलं, दुसरं तामिळनाडू मधलं आणि तिसरं असणारं केरळामधलं. या 3 राज्यामध्ये बाहेरच्या देशांमध्ये एक्सेप्टेबिलिटी फार मोठी आहे. त्याचं कारण असं आहे की ते तिथल्या दैनंदिन प्रश्नामध्ये किंवा तिथल्या व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर त्याच्याशी ते तिथे मिळून जुळून घेण्याचा प्रयत्न चालला अशी परिस्थिती आहे. जो नवीन एव्हेन्यू आम्ही असणारा मला सांगायला हरकत नाही की मागच्या सरकारला सुद्धा मी एक्सप्लोर करायला त्या ठिकाणी सांगितला होता. एक व्हिजिट एका मंत्र्याने
जर्मनीला जाऊन सुद्धा त्या ठिकाणी अस्त्रार दिली. पॉझिटिव्ह सायन्स त्या ठिकाणी दिसल्या, पण त्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटशी घेऊन त्याला नवीन स्वरूप देण्याचा जो भाग आहे, तो भाग माझ्या दृष्टीने असणारा मोठा आहे. स्वरूप असं आहे की मी अनेक वेळा युरोपमध्ये सुद्धा जाऊन आलो, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये सुद्धा जाऊन आलो. तिथली डेमोग्राफी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलते. म्हणजे त्यांच्याकडे यंगर जनरेशन कमी आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि ओल्डर जनरेशन मोठी आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणता येईल